उत्तर द्या रे. हो म्हणा. हो म्हणा ना. हो येतोय आवाज. स्क्रीन पण दिसते. स्क्रीन दिसतंय का? हो. हॅलो. हो स्क्रीन दिसतंय का? हो. ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पदार्थाची सुरक्षा म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत. तर अन्नपदार्थांची सुरक्षा म्हणजे काय? तर अन्न दूषित होण्यापासून किंवा खराब होण्यापासून काय करणे, तर अन्न वाचवणे. बरोबर. यात अन्न हाताळणे किंवा अन्न साठवण किंवा अन्न तयार करण्याच्या पद्धतींचा समावेश येतो. तर अन्न सुरक्षा म्हणजे काय? तर अन्न दूषित होण्यापासून किंवा अन्न खराब होण्यापासून काय करणे, तर वाचवणे. यामध्ये अन्नाची योग्य हाताळणी असेल, साठवण असेल, त्याचप्रमाणे तयार करण्याच्या योग्य पद्धती असेल. आता अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट काय आहे ते आपण बघूया. अन्न सुरक्षेचे मुख्य स्लाइड दिसते का? बोला रे. अन्न सुरक्षेचे प्रश्नांची मुख्य उत्तरं उद्दिष्ट हे अन्नजन्य आजार टाळणे आणि अन्नाची पौष्टिकता टिकून ठेवणे हे आहे, जेणेकरून सर्वांना सुरक्षित आणि सकस अन्न मिळतं. अन्न सुरक्षा करणे हे का गरजेचे आहे? तर अन्न जे दूषित अन्न झालं त्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नये किंवा त्या अन्नातली पौष्टिकता कमी होऊ नये म्हणून आपण अन्नाची काय केली पाहिजे, तर सुरक्षा केली पाहिजे, जेणेकरून सर्वांना काय पौष्टिक असं अन्न मिळेल व सुरक्षित अन्न मिळेल, जेणेकरून कोणालाही त्यापासून काही बाधा होणार इथं नाही. नाही लावलं तर ग अन्न फोटो. बिघडते का याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं असतात. त्यापैकी जर आपल्याला पहिलं कारण जर बघायचं झालं तर सूक्ष्मजीव. बरोबर. आता सूक्ष्मजीव म्हणजे बरोबर यार, वेगवेगळ्या प्रकारचे चांगली जीवाणू परत असतात, इकडं बुरशी म्हणा. असतात, यांची काय होते अन्नात इकडे वाढ दोन लावले होते. असते आणि इकडे दोन लावले त्यामुळे असते. काय होतं, तर अन्न खराब होतं. बघा आता समजा आपण एखादं पाव वगैरे असेल हो दे, त्याच्यावर पण असं मग इथला हा फोटो इथे लावला जाळ्यासारखं असता, काहीतरी हा स्ट्रक्चर वेगळा वरती फोटो असेल, तिकडे लावला त्याच्यावर काय असता. होते, बुरशी येते. आपण जर ते हवा बंद आता डब्यात जर दुसरे ठेवले पाव स्क्रीनशॉट काढ वगैरे, वेगळे त्याच्यावर तुम्हाला 2-3 दिवसांनी काय त्याच होईल, व्हिडिओचे, तर बुरशी वगैरे झालेली दिसेल. ते तिथे लाव. तसेच काही सूक्ष्मजीवांसाठी जर वाढ झालेली दिसेल. दिनांक तसेच काही वार नैसर्गिक दिनांक बदल दिसू नको असतात, देऊ. त्यामुळे पण अन्न काय होते, तर बिघडते. आता ओके. फळे असेल, काही भाज्या असेल, यांच्यामधले जे काही सूक्ष्मजीव असतात, बरोबर, यांच्या क्रियेमुळे काय होतं, ते जास्त पिकतात किंवा काय होतात, तर खराब होतात. त्यानंतर काही कीटक असेल, उंदीर असेल, बरोबर. आकृती नाही आता आपल्या काढली, घरात उंदीर बघा, आपण सगळं धान्य पूर्ण वगैरे करून आपण दे साठवतो. बरं. तर उंदीर काय करतात, मग ते मार्क नाही देता येते धान्य बघ हे खाण्यासाठी इथे. येतात व अन्नाला हे काय फोटो लावले तरी करतात, चालतील दूषित तिथं. करतात. त्यामुळे अन्न आपल्याला काय खाण्यायोग्य राहत नाही, त्यातून आपल्याला कट पॉइझन करून वगैरे लाव होऊ छोटेसे. शकते. त्याच्यानंतर अयोग्य हाताळणी. समजा आपल्या घरात काही अन्नधान्य असेल किंवा काही पदार्थ असेल, ते आपण जर योग्य ठिकाणी जर ठेवले नाही, तर अन्न काय होऊ शकते, तर बिघडू शकते. त्यापासून आपल्याला पॉइझनिंग वगैरे होऊ शकते. म्हणजे काय, तर अन्न ओल्या जागी ठेवणे असेल किंवा उघड्यावर ठेवणे असेल किंवा ते अयोग्य तापमानाला साठवणे असेल, या विविध पद्धती काय येतात, तर अन्नाची सुरक्षा काय करतात, ते ढासळतात. आता अन्न नासाडीचे 2 प्रकार पडतात. तर ते बघायचं झालं तर एक पहिला प्रकार म्हणजे संख्यात्मक नासाडी आणि दुसरा म्हणजे तू काही लिहिलंय गुणात्मक का रे? नासाडी. आता लिहिलंय संख्यात्मक काही नासाडी म्हणजे काय, जर्नलमध्ये? या प्रकारात आपण काय काही एक दोन झाले असं निश्चित चेक केले करून घे. जाते. उदाहरणार्थ शेतात लवकर नुकसान, अयोग्य साठवणुकीमुळे धान्य सडणे किंवा समारंभात शिल्लक राहिलेले अन्न. समजा आपण एखादं लग्न आहे आणि तिथं जर आपण पाहुणे जर बोलावले, समजा 1000 पाहुणे आले आपल्या लग्नाला आणि आपण जर अन्न 1200 लोकांना जर शिजवलेलं असेल, तर आपल्याला 200 लोकांचं अन्न काय तर फेकून द्यावं लागतं. म्हणजे ही काय झाली, संख्यात्मक नासाडी झाली. आता गुणात्मक नासाडी म्हणजे काय, आता अन्न अयोग्य साठवण्यामुळे किंवा प्रक्रियेमुळे काय होते, अन्नाची पौष्टिकता ती गमावते. अन्न आपली पौष्टिकता काय करते, गमावते. म्हणजे समजा अयोग्य आपण शिजवलं नसेल किंवा त्यात अयोग्य पाण्याचं प्रमाण नसेल किंवा विविध पदार्थांचं प्रमाण नसेल, तर काय होतं, अन्नाचे जे गुणात्मक आहे, गुणधर्म आहे किंवा आपण अन्नाचे जे पौष्टिक घटक आहेत ते त्याच्यातून कमी होऊन काय होते, गुणात्मक नासाडी ही तयार होते व त्या अन्नाची काय होते, ते खाण्यायोग्य राहत नाही किंवा त्याची काय होते, प्रत कमी होते. किंवा त्यानंतर अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे गोठवणे. बरोबर. आता गोठवणे म्हणजे काय, कमी तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ पूर्णपणे थांबते. आता बघा, आपण विविध प्रकारचे वस्तू आहेत ते आपल्या घरात फ्रीजरमध्ये किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. का ठेवतो, तर काय जेणेकरून कमी तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ काय होते, तर पूर्णपणे थांबते. आता आपण आईस्क्रीम वगैरे असेल बघा, ते जनरली आपण कुठे ठेवतो, तर आपल्या फ्रीजमध्ये ठेवतो. त्यानंतर वाळवणे असेल, बरोबर,
आपण आता शेतातून धान्य वगैरे काढून आलो बरोबर, ते आपण काय करतो पहिले ते 2-3 दिवस वाळवतो, त्यानंतर ते वाळवलेलं धान्य आपण घरात घेऊन येतो. त्यामुळे काय होतं, जे त्या अन्नधान्यातील जे पाण्याचे प्रमाण आहे ते पाण्याचे प्रमाण खूप कमी होते व त्यात सूक्ष्मजीव काय होत नाही तर वाढत नाही. त्याचप्रमाणे आपण घरात पापड असेल बघ, पापड बनवल्यानंतर ते आपण हलक्या उन्हात 2-3 दिवस वाळवतो. तर ते वाळवले नाही तर ते काय होईल, लवकर खराब होईल व त्यांची काय पापडची काय होईल, गुणात्मक नासाडी होईल. त्याच्यानंतर हवा बंद करणे, अन्न निर्जंतुकीकरण करून हवा बंद डब्यात भरली जाते, ज्यामुळे सूक्ष्मजीवांना काय होत नाही तर प्रवेश मिळत नाही. उदाहरणार्थ ज्यूस असेल किंवा प्रक्रिया केलेल्या भाज्या असेल बघा, आपण ज्यूस जर हवाबंद करून ठेवला नाही तर थोड्या वेळाने तो काय होतो तर आपल्याला खराब झाल्यासारखा दिसतो किंवा त्याचा कलर चेंज झाल्यासारखा दिसतो. मग आपण अशा प्रकारे गोठवणे असेल, वाळवणे असेल, हवा बंद करण्यासाठी काय अन्न टिकवण्याच्या काय तर विविध अशा काय पद्धती आहेत. आता पुढल्या पद्धती जर बघायच्या झाल्या तर दूध एका ठराविक तापमानापर्यंत गरम करून ते काय करणे तर लगेच थंड करणे. आता असं केल्यामुळे काय होतं, त्याचे जे काय हानिकारक जीवाणू असेल ते काय होतात तर नष्ट होतात. त्यानंतर पुढली जी पद्धत आहे ती आहे धुरी देणे. आता धुरीच्या मदतीने अन्न टिकवले जाते. धुरामुळे अन्नातील जे काही पाण्याचे प्रमाण काय होते ते कमी होते व जे आपलं अन्न आहे ते निर्जंतुक होतं. उदाहरणार्थ मासे असेल, माशाला काय केले जाते तर धुरी दिली जाते. त्याच्यानंतर किरणोत्सर्ग ही एक पद्धत आहे ज्याच्यामुळे काय आपण अन्न सुरक्षित ठेवू शकतो. आता यामध्ये काय करतात तर विशिष्ट अशा किरणांचा मारा करतात, जसे गॅमा किरण असेल त्याचा काय करतात तर मारा करतात. त्याच्यामुळे काय होतं, त्या पदार्थाचे जे काही सूक्ष्मजीव असेल, कीटक असेल ते काय केले जातात, नष्ट केले जातात. तर उदाहरण जर द्यायचं झालं तर बटाटे असेल, कांदे असेल यासारखे जे अन्न पदार्थ केला जातो तर किरणोत्सर्ग केला जातो, गॅमा किरणाचा मारा केला जातो. आता त्यानंतर परीक्षक म्हणजे काय आता आपण बघूया. आता अन्न टिकवण्यासाठी विविध अशा परीक्षकांचा म्हणजे प्रिझर्वेटिव्ह आपण ज्याला म्हणू शकतो त्याचा वापर केला जातो. आता हे जे परीक्षके आहेत ते 2 प्रकारचे असतात, तर नैसर्गिक परिरक्षके तसेच रासायनिक परिरक्षके. आता नैसर्गिक परिरक्षके म्हणजे काय, कोण सांगाल मला नैसर्गिक परिरक्षके म्हणजे काय? कोणी सांगाल नैसर्गिक परिरक्षके म्हणजे काय? नॅचरल प्रिझर्वेटिव्ह सांग. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह येईल कोणाला सांगता? मीठ, त्याच्यानंतर पॅकेजिंग केलेले साखर, तेल ही नैसर्गिक परिवीक्षण आहे. बरोबर. मीठ असेल, साखर असेल, तेल असेल, आपण नैसर्गिक परिरक्षक. आता आपण जे घरात लोणचं करतो बघा, त्या लोणच्यात आपण काय करतो, तेल असेल, मीठ असेल. आता हे लोणचं जास्त काळ का टिकतंय तर त्यात हे असेल, तेल असेल किंवा मीठ असेल, हे जे काही असतात ते काय असतात नैसर्गिक परिरक्षक आपण टाकलेले असतात. त्यामुळे ती लोणचं सहजासहजी 3 ते 4 महिने आपल्या घरात आपण जे बनवतो ते काय होऊ शकतं तर टिकू शकतं. तसे साखर असेल तर आपण वेगवेगळ्या जॅम, किसान जॅम वगैरे सगळ्यांच्या आवडीचं असेल, त्यात साखर प्रिझर्वेटिव्ह ऍड केलं जातं, त्याच्यामध्ये जाम काय होतं जास्त दिवस त्याचप्रमाणे रासायनिक काही परिरक्षके पण आहे, विनेगर सारखे बरोबर, त्याचाही वापर सॉस असेल, लोणचे असेल यामध्ये केला जातो. तसेच सोडियम बेन्झोएट नावाचे पण एक रासायनिक परिरक्षक ते फळांचं कल्याण व्हिडिओ बंद करतो, व्हिडिओ बंद कर, तुझा व्हिडिओ चालू झालाय. त्याचप्रमाणे आता ही भेसळ आपण कशी ओळखायची किंवा कोणकोणत्या प्रकारची काय असते तर भेसळ असते बरोबर. आता दुधामध्ये जर भेसळ बघायची झाली तर दुधात काय केलं जातं, पाणी ऍड केलं जातं, जसं युरिया असेल, स्टार्च असेल, म्हणजे जे काही सफेद कलरचे जे काही वस्तू आहे, पदार्थ आहे ते काय केले जातात दुधात ऍड केले जातात. आता हळद पावडर असते, हळद पावडर मध्ये काय केलं जातं, एक मेटॅनी येलो नावाचा कलर असतो की जो हळदीसारखा दिसतो, तो काय हळदीपेक्षा स्वस्त असतो, त्याच्यामुळे तो काय आपल्याला कळून येत नाही की ते हळदीत म्हणजे काहीतरी ऍड केलेले किंवा काही भेसळ केलेली. त्याच्यानंतर काळी मिरी असेल, आता काळी मिरी मध्ये काय केलं जातं, जे आपले पपई असेल बरोबर, त्या पपईच्या बिया पण काळ्या कलरच्या असतात, त्या पपईच्या बिया काय केल्या जातात त्या काळ्या मिरीमध्ये टाकल्या जातात. त्याच्यानंतर मध असेल, आता मध गोड असतं तर त्यात बरेचसे काय करतात, जे आपले मधमाशांचे पोळं जे त्याच्यापासून जे मध काढणारे लोक असतात किंवा आपल्या औषध
दुकानातही भेटेल असं त्यात काय ऍड केलेलं जातं तर त्यात थोडा साखरेचा पाक ऍड केला आपलं जसं मध रंगी खोट्याचं करून येत त्याला नाही सांग म्हणजे रे असे स्टॉप कर. काही विविध अन्नपदार्थ आहे त्याच्यामध्ये काही भेसळीचे आपण पदार्थ. आता ही भेसळ ओळखायची कशी त्यासाठी आता आपण हळदीची चाचणी बघूया. एका टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं तर चिमूटभर हळद पावडर घेऊन त्यात थोडे पाणी आणि काही थेंब काय टाकायचं